विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन इन्स्टिट्यूटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, 5 सप्टेंबर रोजी झालेला महाराष्ट्र मेडिकल ऑफिसर BAMS याचा जर आपण पेपर दिला असेल तर आपल्यासमोर एकच प्रश्न उभा आहे की रिझल्ट कधी लागणार. हा एक पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न आहे की नियुक्ती कधी मिळणार. तर लक्षात घ्या, या ठिकाणी अजून एक विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आहे की जर आचारसंहिता लागली तर रिझल्ट डिक्लेअर करू शकता का किंवा नियुक्ती देऊ शकता का. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक लगेचच करायचं आहे. तर लक्षात घ्या, ही जी एक्झाम आहे ना तर ती IBPSने कंडक्ट केली. आता TCS पॅटर्न कसा असतो, जर TCSने एक्झाम जर कंडक्ट केली तर त्यांचं काय असतं की ते सुरुवातीला तुमच्या लॉग इनमध्ये तुम्ही दिलेली उत्तरे आणि योग्य उत्तर हे तुम्हाला प्रोव्हाइड करतात. त्या अनुषंगाने जर तुम्हाला एखाद्या क्वेश्चनला ऑब्जेक्शन जर घ्यायचं असेल तर ऑब्जेक्शनची विंडो ओपन करतात, तुम्ही ऑब्जेक्शन घेतात, त्यानंतर ते परत एकदा काय म्हणता येईल की रिझल्ट डिक्लेअर करता आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येत असते. परंतु IBPSचा पॅटर्न हा थोडासा वेगळा आहे. यामध्ये ते काय करतात की डायरेक्टली मेरिट लिस्ट लावतात. म्हणजे या ठिकाणी आता तुमचा जर पेपर 5 सप्टेंबरला झाला आहे तर ते डायरेक्ट मेरिट लिस्ट लावतील. ही जी मेरिट लिस्ट असणार आहे ती कॅटेगरी वाईज नसणार आहे, ती सरसगट मेरिट लिस्ट लागेल. ज्याला सर्वात जास्त मार्क तो 1 नंबरला, त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी 2 नंबरला. आणि या ठिकाणी नॉर्मलायझेशन देखील होणार आहे, कारण की 2 सत्रात पेपर झाला आहे बरोबर. त्यामुळे नॉर्मलायझेशन देखील या ठिकाणी होणार आहे. नॉर्मलायझेशन होऊन तुमचे मार्क त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होणार आहे. तर या ठिकाणी रिझल्ट कधी लागेल तर लक्षात घ्या, आचारसंहिता या आठवड्यात किंवा मॅक्झिमम पुढच्या गुरुवारपर्यंत लागण्याची शक्यता आहे. म्हणजे दसऱ्याच्या आधी आचारसंहिता कोणत्याही परिस्थितीत लागणार आहे. आणि लक्षात घ्या, त्याच्या आधीच तुमचा रिझल्ट डिक्लेअर केला जाईल. त्यांनी जर स्पीड चांगल्या पद्धतीने जर घेतला तर नियुक्ती देखील तुम्हाला दिली जाईल. आणि जर रिझल्ट डिक्लेअर करण्यात जर उशीर केला विद्यार्थी मित्रांनो तर तुमची जी नियुक्ती आहे ती आचारसंहिता झाल्यानंतर लागेल. कारण की आचारसंहितेमध्ये कोणतीही नियुक्ती देता येत नाही. तुम्ही परीक्षा घेऊ शकता, रिझल्ट डिक्लेअर करू शकता, परंतु जी नियुक्ती द्यायची असते विद्यार्थी मित्राला ती आचारसंहितेमध्ये देता येत नाही. त्यामुळे लक्षात घ्या, या शुक्रवारच्या आत मोरेवर चान्स आहे की पुढच्याच 2-3 दिवसामध्ये विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट लागणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. त्याच पद्धतीने जर आपण लक्षात घ्या, MPSC आयुर्वेद प्राध्यापक परीक्षा याकरिता जर फॉर्म भरला असेल तर त्यामध्ये प्रशासकीय घटक, कामकाज व महाराष्ट्र नागरिक सेवा नियम, नोट्स आणि MCQ उपलब्ध आहे. करंट अफेअर रिलेटेड टू मेडिकल एज्युकेशन आहेत. आयुष्य अपडेट देखील आपल्याकडे आहेत. हे जे कंप्लीट पॅकेज आहे ते तुम्हाला 1499 रुपयामध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. यामध्ये बघू शकता, या पद्धतीने 3 फोल्डर प्रोव्हाइड केले जातील. करंट अफेअर्स, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर आयुष्य अपडेट. त्यानंतर प्रत्येक फोल्डरमध्ये तुम्हाला अशा सेपरेट टॉपिक वाईज तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो फोल्डर बघायला भेटतील. जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी लगेचच 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं आहे आणि परचेस करायचं आहे, तयारीला सुरुवात करायचं आहे. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर नक्की लाईक करा. आपले जेवढे ग्रुप आहेत व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम त्यांपर्यंत आजचा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते वारंवार जे प्रश्न त्यांच्या मनात चालले आहेत त्याला पूर्णविराम या ठिकाणी होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू.